चला एक कल्पना करूया. सकाळी उठल्याबरोबर फोनवर एक मेसेज आला, ₹50,000 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. झालात ना खुश? पण तुम्हाला कोणाकडूनही पैसे अपेक्षित नव्हते. आता प्रश्न असा की हे पैसे तुमचे झालेत का आणि तुम्ही ते खर्च करू शकता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजकाल UPI, Google पे, फोन पे आणि भीम सारख्या ॲप्समुळे एका क्लिकमध्ये पैसे पाठवले जातात. पण घाईत चुकीचा मोबाईल नंबर किंवा चुकीची UPI ID किंवा मग चुकीचं खाते निवडल्यामुळे अनेकदा दुसऱ्यांच्या खात्यात पैसे जातात. आणि मग प्रश्न पडतो, ज्याच्या खात्यात पैसे गेले तो ते ठेवू शकतो का? उत्तर आहे नाही. फक्त तुमच्या खात्यात पैसे जमा झाले म्हणून ते कायदेशीररित्या तुमचे होत नाही. जर तुम्हाला माहिती असतानाही तुम्ही ते पैसे स्वतःचे समजून खर्च केले, लपवले किंवा जाणीवपूर्वक देण्यास नकार दिला, तर परिस्थितीनुसार तुमच्यावर भारतीय न्यायसंहिता किंवा फसवणुकीशी संबंधित तरतुदी लागू होऊ शकतात. प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे कोणता गुन्हा लागू होईल ते त्या प्रकरणाच्या तथ्यांवर अवलंबून असतं. जसं समजा कोणीतरी चुकून तुमच्या खात्यावर ₹25,000 पाठवले. तुम्हाला लगेच ते समजलं सुद्धा की हे पैसे तुमचे नाहीत, तरीही तुम्ही ते ATM मधून काढले किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये खर्च केले. नंतर संबंधित व्यक्ती बँकेत तक्रार करू शकते. गरज पडल्यास पोलिसांकडेही तक्रार जाऊ शकते आणि तपास सुरू होऊ शकतो. अशा वेळी योग्य मार्ग कोणता? सर्वप्रथम पैसे आले म्हणून लगेच खर्च करू नका. तुमच्या बँकेतील किंवा UPI ॲपच्या हेल्पलाईन नंबरवर माहिती द्या. जर समोरची व्यक्ती फोन करून पैसे परत मागत असेल तर फक्त तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आधी बँकेमार्फत व्यवहाराची खात्री करा. कारण आजकाल चुकीचे पैसे परत मागण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. लक्षात ठेवा, चुकून आलेले पैसे म्हणजे मोफत मिळालेले पैसे नाहीत. कायदा प्रामाणिकपणे वागणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने उभा राहतो. जर कधी तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर कायद्यानुसार आणि बँकेच्या मार्गदर्शनानुसार पुढची पावले उचला. अशाच सोप्या भाषेतील कायदेशीर माहितीसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.